एव्हरीवन, आणि आत्ता वाजले आहेत 7:30 आणि मी डायटिंग करायचं ठरवलं होतं, पण माझे नवरे को लगी है भूक, तो आता मी कुछ तो बनाएगी. लेट्स सी. ठरवलं आहे, पण काय करायचं ते लक्षात येत नाही आहे. तरी पण काय करायचं लक्षात येत नाही आहे. थोडंसं तेल जरा गरम करते. पाहतच असाल मी ह्याच्यामध्ये हे काय टाकलं आहे. त्याचं नाव मी आत्ता घेऊ नाही शकत, कारण ही मी बनवते सरप्राईज डिश. तर थोडंसं तेल तर ऑलरेडी टाकलेलं, त्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं, म्हणजे जरा ब्राउनिश झालं पाहिजे असं. आणि उकळत ठेवलं. थोडेसे टाकते शेंगदाणे, म्हणजे ते जरा शिजते. डिश झालेले आहेत. गॅस बंद करते आणि बाकीची तयारी करते. कढीपत्ता, लसूण 5-6 पाकळ्या, हव्या तेवढ्या मिरच्या टाकायचं. आता माझ्याकडे खोबरं नाही आहे, तर मी खोबऱ्याचा किस टाकलाय. आता हे पूर्ण बारीक करून घ्यायचं, व्यवस्थित फिरून घ्यायचं. टाकायचं थोडासा कढीपत्ता टाकायचा तेलामध्ये घ्यायचं. आणि आता कांदा टाकायचा. कांदा मस्त भाजून घ्यायचा व्यवस्थित. टाकायची मिक्सचर टाकून द्यायचं त्यामध्ये. परत व्यवस्थित भाजायचं. आता हे मस्त भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये शेवया पाणी होतं ते मी आता ह्याच्यामध्ये टाकलं आहे, म्हणजे आता जास्त उकळी यायला वेळ नाही लागणार. आणि आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, त्यामध्ये टाकून द्यायचं आणि गॅसवर झाकण ठेवायचं. आपल्या तिखट शेवया किंवा ह्याला तिखट उपमा असं पण बोलतात काही काही लोक, ते तयार झालेलं आहे आणि हे तुम्ही गरम गरम खाऊ शकता. बाय.